Next point from the current electricity topic, potential. What is potential and potential difference? तर विद्यार्थ्यांना आपण पोटेन्शियल म्हणजे काय हे समजून घेतलेलं होतं. तर पोटेन्शियलचाच राहिलेला पुढचा पार्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर पोटेन्शियल हे समजून घेताना आपण काल एक ॲक्टिव्हिटी बघितली ज्यामध्ये 2 प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी भरलेलं होतं. एक प्लॅस्टिक बॉटल आपण हायर लेवलवर ठेवली आणि दुसरी प्लॅस्टिक बॉटल लोअर लेवलवर ठेवली. तर ज्यावेळेस क्लॅम्प ओपन करतो त्यावेळेस the water from the higher level start to flow in a bottle which is present at the lower level. तर त्याच पद्धतीने की अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल कोणत्याही जसं आता पोटेन्शियलसाठी या ठिकाणी आपण डेफिनेशन लिहून घेतली होती की जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बिटवीन द 2 पॉईंट्स डिपेंड्स ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉईंट. एखाद्या कंडक्टिंग वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होण्यासाठी त्या कंडक्टिंग वायरच्या 2 पॉईंटमध्ये जो इलेक्ट्रिक लेवल असतो त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. आता या इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचाच पुढचा भाग आहे. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. आता चार्जेस नेहमी कुठून कुठे वाहतात, जस्ट लाईक वॉटर कसं हायर लेवल टू लोअर लेवल वाहतो त्याच पद्धतीने चार्जेससुद्धा पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलकडे वाहत असतात. We have seen earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. Electrons flow from point of lower potential to a point of higher potential. तर आपल्याला माहिती आहे की जे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो, व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर जे काही कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी म्हणतो. ते इलेक्ट्रॉन्स हे फ्लो कुठून होतात, तर इलेक्ट्रॉन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. A lightning strike is flow of electrons from the point of lower negative potential to on the clouds to the point of higher zero potential on the earth. आता लाईटनिंग तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस पाऊस पडते आणि आकाशात वीज चमकती त्यावेळेस विजेद्वारे वीज चमकते, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा क्लाउडकडून अर्थकडे होत असतो. आता क्लाउडमध्ये निगेटिव्ह पोटेन्शियल असते आणि त्याच वेळेस अर्थवरती झिरो पोटेन्शियल. ॲक्च्युली झिरो हा म्हणजे झिरो आणि निगेटिव्ह यामध्ये झिरो हा मोठा असतो, म्हणून त्याला आपण पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल ऑन द अर्थ असे कन्सिडर करतो. सो लाइटनिंग स्ट्राइक इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर लोअर पोटेन्शियल फ्रॉम क्लाउड्स टू द पोटेन्शियल ऑफ हायर झिरो पोटेन्शियल ऑन दी अर्थ. सो वी शॅल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इन द हायर स्टँडर्ड्स. आता या ठिकाणी पुढचा पॉईंट जो आहे, द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स ॲट 2 पॉईंट्स ए अँड बी इज कॉल्ड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. आता कंडक्टिंग वायरचा समजा हा कंडक्टिंग वायर आहे. कंडक्टिंग वायरचे जे 2 पॉईंट आहे ए आणि बी, या ए आणि बी या 2 पॉईंटमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक लेवलमध्ये असलेल्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. आता इन द फिगर 3.2 या ठिकाणी फिगर दाखवलेली आहे. कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द कंडक्टर बी. When these two are connected by a conducting wire, a potential difference is created between its two ends and electrons flow from B to A through the wire. See here, potential difference and flow of electricity. यासाठी एक पिक्चर या ठिकाणी दिलेले. ए हा हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि लो इलेक्ट्रिक पोटेन्शियलकडे बी हा पॉईंट आहे आणि दोन्हीही हे जे पॉईंट्स आहे विथ द हेल्प ऑफ कंडक्टिंग वायर आपण कनेक्ट केलेले आहे. कनेक्ट केल्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम बी टू ए. इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कसा असतो, बी टू ए, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडे असतो. दिस फ्लो विल बी कंटिन्यू. या ठिकाणी लक्ष द्या, वेन दीज टू आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग वायर अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड. ज्यावेळेस या दोघांना आपण कंडक्टिंग वायरने कनेक्ट करतो या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं. इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम बी टू ए थ्रू द वायर. इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, बी टू ए फ्लो होतात थ्रू द वायर. दिस फ्लो विल कंटिन्यू अंटिल द टू कंडक्टर्स ए अँड बी हॅव द सेम पोटेन्शियल. तर हा जो इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा कंटिन्यू होत राहतो जोपर्यंत ए आणि बी दोघांचेही इलेक्ट्रिक लेवल हे सेम होत नाही तोपर्यंत बी टू ए इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा कंटिन्यू असतो. अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स झिरो. ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. वर्क हॅज टू बी डन
अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक द पॉझिटिव्ह चार्जेस फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. तर या ठिकाणी वर्क डन हे घडून आलं. तर पॉझिटिव्ह चार्जेस जे आहे निगेटिव्ह या ठिकाणी जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर टू हायर पोटेन्शियल या ठिकाणी वर्क डन हे इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात घडून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. द डिफरन्स इन अ पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज नोन ॲज पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. तर सेल आपण पाहतो की सेलला दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन टर्मिनल्समध्ये असलेल्या पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या डिफरन्सलाच काय म्हणणार, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल असे आपण म्हणतो. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज्ड बाय द केमिकल रिॲक्शन अकरिंग इनसाइड द सेल. तर सेलद्वारे जो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, ॲक्च्युली सेल्समध्ये केमिकल कंपाऊंड्स भरलेले असतात. सो दॅट दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन अकरिंग इनसाइड द सेल. The potential difference sets the electrons in motion and result in the flow of electricity through the conducting wire connected to the two ends of the cell. ज्यावेळेस हा सेल ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टर्मिनल असतात, ज्यावेळेस सेल एखाद्या कंडक्टिंग वायरला आपण कनेक्ट करतो त्यावेळेस त्या कंडक्टिंग वायरमधून जे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, तर ही इलेक्ट्रिसिटी फ्लो कशामुळे होते, बिकॉज दिस सेल सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन. या सेलमुळे या कंडक्टिंग वायरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये येतात आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट स्टार्ट टू फ्लो थ्रू द कंडक्टिंग वायर. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए टू पॉईंट बी इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट. देन व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन द टू पॉईंट्स? द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी is called the electrical potential difference between the 2 points. So here formula, potential difference between the 2 points is equal to work divided by total charge transfer. So potential difference is denoted by letter V, work is denoted by W and charges are denoted by letter Q. So V is equal to W upon Q. V जे potential difference आहे आपण व्होल्टमध्ये मेजर करतो. सो युनिट फॉर potential difference is volt. वर्कचं युनिट आहे जूल आणि चार्जेसचं युनिट आहे कुलूम. सो 1 volt इज इक्वल टू 1 जूल पर 1 कुलूम. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज वोल्ट. सो 1 volt इज इक्वल टू 1 जूल पर 1 कुलूम. तर विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स इथपर्यंत अभ्यासलेला आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये.